नमस्कार, माझं नाव कुणाल दिलीप शिंदे, राहणार देवळगमई, तालुका जळगाव, जिल्हा बुलढाणा. मी गायीच्या व्यवसायामध्ये 2020 पासून उतरलो. आधी गायीच्या व्यवसाय म्हणजे अडचणी खूप यायच्या. गायीला गाभण धरण्यासाठी वेळ राहत नव्हत्या, दूध कमी जायचं. सर्वात जास्त अडचण माझी फक्त फॅट चेन येसनेची आली. डेअरीवर दूध घेऊन जा, फॅट नाही, येसनेत भाव कमी पडतो. तेव्हा माझे 2-3 वर्ष झाले हे खाद्य वापरतोय. 10,000 बाकीचे याचं खाद्याची वैशिष्ट्य फक्त अशी महत्वाचं की यात युरिया नाही. या युरिया नसल्यामुळं माझं जेवढ्या गाई आहे, आता तुम्ही पाहू शकता माझ्याकडं 15 गाई आहे, 3-4 म्हशी आहे. आणि या सर्व लहान घरच्या कार्बी तयार करतोय मी. याच्यापासून होणारा फायदा मला डेअरीवर भाव चांगला भेटला. प्रत्येक गाईच्या फॅटवर वाढ झाली. आणि जे काही आता कारोडी तुम्ही बघितल्या, या कारोडी सर्वांना जे बालशक्ती म्हणून हिरकांचं पशुखाद्य, या सर्व कारोडीला ते पशुखाद्य चालू. त्याच्यापासून आता ही कारोड बघू शकता, ही घरची तयार केलेली कारोड आहे. ओरिजिनल कारोड जापन कारोड आहे, 9 मायची कारोडी. फक्त खाद्य डेली, जंत औषधी डेली. या कारणामुळे फक्त गायीची क्वालिटी तुम्ही बघू शकता कशी आहे. आणि गाईचं फॅट येसनेत या सर्वात वाढ आली. आणि हे जे 10,000 प्लस जे कंपनीनं खाद्य नवीन काढले, याच्यापासून मला कमीत कमी लिटर मागं 1.5-2 रुपयाचा फायदा आला. कारण फक्त येसनेवर 2-3 पॉईंटचं वाढ झाली. फॅटवरती 1.5 पॉईंट प्लस फॅट यायला लागला. आणि त्याच्यात भरपूर फायदे आले. आणि आपली मक्का गोळी कंपनीची मक्का गोळी एक प्रोडक्ट आहे. माझा जास्तीत जास्त अर्धा घंटा 1.5 घंटा मला वाट पाहायला लागायची. मक्का भरडा भिजू घाला, ते फुगायचा, भिजायचा. काही वेळेस तसंच दाणे निबरायचे, शेणातून बाहेर यायचे. तर हे मक्का गोळीची कन्सेप्ट कंपनीची खूप सुंदर आहे. याच्यात ही मक्का गोळी पूर्ण वाफेला आली आहे. मी एकदा ट्राय करून बघितली, जनावरांना डायरेक्ट टाकली. जनावरांनी आवडीने खाल्ली ती. आणि ते शेणावाटे जरसक पण थोडा पण कण दिसला नाही, शेणाचा वास येत नाही. आणि महत्वाचं, ह्या धंद्यात जो शेतकऱ्याचा टाइम जातो तो कमी झाला. अर्धा घंटा जो माझा वाया जात होता मक्का भिजवून घालण्यात, तो टाइम वाचला. जनावरांना लवकरात लवकर खाद्य टाकता येते. आणि सुग्रास वेगळे टाका, मक्का भरडा वेगळा टाका, तशी अडचणी आल्या नाही. पूर्ण सोबत दोन्ही एकत्र करून टाकता आलं. मक्का भरडाचे 2 किलो लागायचे का काय, तिथं मी 1 किलोत माझे गाय संतुष्ट आहे. दुधात वाढ होतीये. युरिया मुक्त हे भरपूर छान काम केलंय. फक्त त्या कारणामुळं मला 2-3 गाई या फुकट द्यायला लागल्या. जर लोकांना त्या गाई आज माझ्याकडे गाभण, या 3 गाई माझं ज्या लागत नव्हत्या 2 वर्षापासून, त्या गाई गाभण आहे फक्त खाद्यामुळं, की त्यात फक्त युरिया नसल्यामुळं. आणि दूध पण वाढेल. धन्यवाद.